आणि अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा ही निष्फळ ठरल्याचं इराणनं म्हटलेलं आहे। अमेरिकेकडून शरणागती पत्करण्यात घातलेली अट ही आम्हाला मान्य नाही असं देखील सांगण्यात आलंय। इराणच्या लष्कराचे प्रवक्ते इब्राहिम जुल्फिकारी यांनी असं स्पष्ट केलेलं आहे। आणि आपल्यासोबत संरक्षण तज्ञ मेजर जनरल निवृत्त अनिल बामसर सध्या आहेत। त्यांच्यात देखील काय नेमक्या या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात। बामसर नमस्कार, एबीपी माझावरती आपलं स्वागत आहे। खरं तर ही चर्चा निष्फळ झालेली आहे आणि त्यामुळे आता अमेरिकेचं पुढचं पाऊल काय असणार आहे, तुम्हाला काय वाटतंय? जी चर्चा सकारात्मक दृष्टीने सुरू झाली होती की आणि दोन्ही वॉरिंग नेशन म्हणजे अमेरिका आणि इराण वाटाघाटीसाठी आले होते आणि असं वाटलं होतं की ज्या प्रकारे हे सगळं चालू आहे त्या प्रकारे हे आणखीन पुढे जाईल। पण आजची जी बातमी बाहेर आली आहे ते एक दुःखद बातमी आहे। त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जेडी वान्सनी प्रेस कॉन्फरन्समध्ये डिक्लेअर केलं होतं की दी निगोसिएशन्स आर नॉट गोईंग इन द राईट डायरेक्शन, म्हणजे विफल होत आहे असं वाटतंय। पण आत्ताच्या काही वेळापूर्वी असं ऐकण्यात आलं आहे की त्यांनी ठरवलं आहे की आपण वाटाघाटी आणखीन पुढे करू आणि त्यांनी म्हणाले आम्ही आमचा बेस्ट ऑफर दिली आहे सध्या अमेरिकेकडनं इराणला, जी त्यांना मान्य केली तर आपण पुढे जाऊ शकतो। पण इम्पॉर्टंट गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलीही लढाई किंवा कुठलीही वाटाघाटी 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये कंप्लीट होत नाही। कूटनीती किंवा टॉक्स हे एक इव्हेंट नाही आहे, हे एक प्रोसेस आहे। तर जर का हे खूप मोठं बाब म्हटली जाईल जेव्हा अल्टिमेटली जेव्हा जॉईंट डिक्लेरेशन होईल किंवा असं बोललं जाईल की आम्ही पुन्हा वाटाघाटी करायला तयार आहोत। आणि गुड न्यूज ही आहे की तिन्ही देशांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे तिन्ही म्हणजे पाकिस्तानला करवायचं आहे, अमेरिकेला पण आणि इराणला पण म्हणायचं आहे। काही की टेक अवे पॉईंट्स आपण जर का पाहिले या 14 to 21 आवर्सच्या निगोसिएशनमध्ये आणि वाटाघाटीमध्ये, तर आपण पाहतो की नंबर 1 समोरासमोर बसून त्यांनी वाटाघाटी केल्या। जेव्हा आपण म्हणतो समोरासमोर बसून वाटाघाटी केल्या, आपल्याला हे समजायला पाहिजे की ते अक्रॉस द टेबल नाही बसत, ते ह्यांना म्हणतात प्रॉक्सिमिटी टॉक्स, जे वेगवेगळ्या रूममध्ये बसतात आणि पाकिस्तान मीडिएट करतं, आयदर त्यांचे डेप्टी प्राईम मिनिस्टर इशाक दार किंवा बाकी त्यांचे जे टीम आहे ते करतात, त्यांचे की पॉईंट दिले जातात, ते ॲनालिसिस करतात आणि एकमेकांना एक्सचेंज करतात, म्हणजे त्याला म्हणतात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वे ऑफ टॉकिंग। हाऊएव्हर समोरासमोर बसले हेच खूप मोठी गोष्ट आहे त्यांचं करायला। आणि आपण पाहतो ट्रम्पनी पण एक स्टेटमेंट दिलं आहे की तसंही आम्ही जिंकलो आहे, आम्हाला वाटाघाटी असो का नसो, पण सर्वात मोठा बोन ऑफ कंटेन्शन आहे हॉर्मुझची समुद्रधुनी, ती उघडायला हवी आहे। आणि आपण पाहिलं होतं की एकदा मिस्टर फ्लिप-फ्लॉप डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलं होतं की आम्हाला काही घेणं देणं नाही हॉर्मुझचे, तसंही आमचं तिथून तेल किंवा एनर्जी येत नाही। पण नंतर पूर्ण वाटाघाटीची सेंट्रलमध्ये 2 गोष्टी आल्या, ती एक होती न्यूक्लिअर डील आणि दुसरं होतं हॉर्मुझ। तर आपण आता पाहू की कसं ही वाटाघाटी पुढे जातात। आत्ता तरी मी म्हणणार नाही की कम्प्लिटली फेल झाल्या आहेत, त्यांनी ठरवलं आहे की आणखीन काही वेळ पुढे करतील आणि जेव्हा जॉईंट प्रेस कॉन्फरन्स होईल किंवा जॉईंट स्टेटमेंट येईल तेव्हा कळेल की पुढची वाटचाल कशी होईल। बरं बामसर, तुम्ही आता होर्मुझचा मुद्दा मांडलात, तर ही चर्चा निष्फळ झाल्यानंतर अमेरिकेच्या 2 युद्धनौकांनी होर्मुझमध्ये सुरुंग काढण्याची मोहीम देखील सुरू केलेली आहे। ही लष्करी कारवाई अपेक्षित होती का अमेरिकेकडून? हे सर्वात मोठं पॉईंट होता जो इराणनी काल पेश केला तिथे। त्यांनी म्हटलं की अमेरिकेचे 2 माईन स्वीपर्स, म्हणजे जे माईनला काढायला त्यांनी एंट्री केली आहे, पण हे अनकन्फर्म रिपोर्ट्स आहेत। आणि इराणनी म्हटलं होतं की जेव्हा आपली बोलणी झाली होती तेव्हा आपलं असं ठरलं होतं की हॉर्मुझ सिव्हिलियन टँकर्ससाठी उघडं राहील किंवा ऑइल कॅरियरसाठी, मिलिटरी टँकर्सला इथे येण्याची परवानगी नाही आहे। आणि जोपर्यंत इराणच्या मिलिटरीकडून आपण क्लिअरन्स नाही करू शकत तर तोपर्यंत कुठल्याही देशाची नेव्हल वॉरशिप्स किंवा माईन स्वीपर्स किंवा सबमरीन्स तिथे येऊ शकत नाहीत। आता हे रिपोर्ट्स किती कन्फर्म आहेत हे अजून डाऊटफुल आहे, कारण असं असतं तर आत्तापर्यंत पुष्कळ हाहाकार झाला असता।
परंतु बाम सर, JD व्हान्स हे पाकिस्तानामधून निघताना असं म्हणालेले आहेत की ही सगळ्यात इराणसाठी वाईट बातमी आहे, त्यामुळे आता नेमकं पुढे काय होईल, हे हल्ले पुन्हा सुरू होतील असं वाटतंय का? पॉसिबली ज्याप्रमाणे करार झाला आहे की 15 दिवसाचा सीज फायर आहे, तो होपफुली सगळे पार्टीज जे प्रायमरीली अमेरिका आणि इराण आहेत हे प्रयत्न करतील ह्या सीज फायरला होल्ड करायला, बिकॉज दोघांच्या अंगाशी आलेलं आहे आणि दोघांनाही असं वाटत नाही की आपण ही लढाई पुढे न्यावी. दोघंही बॅकडाऊन करायला तयार नाही आहेत किंवा म्हणायला तयार नाहीत की आम्हाला कम्प्लीट सीज फायर हवं आहे. पण जे ट्रिगर असेल ते इस्रायल करेल. आपण पाहिलं होतं की आज सकाळी पण इस्रायलकडनं साऊथ लेबनॉनमध्ये मारा केला गेला आहे आणि इस्रायलचं स्टेटमेंट असं आहे की या युद्धसंधीमध्ये लेबनॉन आणि इस्रायलचा संबंध नाही आहे, कारण ते आमचं प्रायव्हेट मॅटर आहे. आम्ही हेजबुल्लाच्या विरुद्ध कारवाई करतोय, आम्ही इराणच्या विरुद्ध कारवाई नाही करत आहे. आणि इराण नेहमी म्हणतं की प्री कंडिशन अशी आहे की कम्प्लीट स्टॉपेज ऑफ असॉल्ट ऑन ईच अदर झाला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये लेबनॉन पण सामील आहे. काल आपल्याला एक बातमी आली होती की इराणचे जे असेट्स संपत्ती आहे ती अनफ्रीज केली होती. अजून त्याचं कन्फर्मेशन आलेलं नाही आहे, पण पॉसिबली ह्याच्यावरती अमेरिका ह्याच्यावरती कन्सेशन देईल आणि हे होईल. पण आता जेव्हा ते परत जात आहेत काही आणखीन तास बोलणी करून, ॲटलिस्ट एक पॉझिटिव्ह अशी गोष्ट आहे की पुढे ते करायला तयार आहेत, कारण दोघांनाही असं वाटतं की आपण पुढे गेलं पाहिजे विथ अ होप ऑफ सक्सेस रादर दॅन फिअर ऑफ फेलियर. हो सर, जसं तुम्ही म्हणालात की इराणची संपत्ती ही काही देशांमध्ये गोठवली गेलेली आहे, पण काल अजून एक बातमी आली होती की चीनकडून एअर डिफेन्स सिस्टीम ही इराणला चीन देईल अशी देखील बातमी, अशी शक्यताही समोर आलेली होती. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता महासत्तेसमोर इराण किती काळ टिकाव धरू शकतं? ही बातमी अगदी बरोबर होती की चायनानी एअर डिफेन्स सिस्टम्स त्यांना प्रोव्हाइड करायचं ठरलं होतं, पण हे कारवाई आणि ही ॲक्शन चायना डायरेक्टली करणार नाहीये, हे प्रॉक्सीच्या थ्रू होईल. म्हणजे ऑन ग्राउंड असं दिसेल की पॉसिबली हे जे सिस्टम होतं कुठलंही PHQ-9 असेल किंवा बाकी एअर डिफेन्स सिस्टम असतील, त्या कोणीतरी थर्ड कंट्रीमधून ते इराणमध्ये प्रवेश करेल. कारण आपण पाहतोय की चायना डायरेक्टली इन्व्हॉल्व होणं पाहत नाहीये. आता असं असतं तर आत्तापर्यंत 40 डे वॉरमध्ये हे झालं असतं, पण आता होत नाही आहे. तर कन्फर्मेशन्स किती आहेत, पण आपण हेही पाहतो की इतके दिवस इराणने धरून ठेवला आहे, त्याच्याकडे जो साठा आहे तो खूप जबरदस्त आहे. अमेरिका कितीही म्हणो की आम्ही त्याची नेव्ही, त्याचं एअर एफर्ट, त्यांचं आर्मी नष्ट केली आहे आणि आम्ही जिंकलो आहे. अमेरिकेला नेहमी एक पळवाट पाहिजे असतं, त्यांना म्हणतात प्लँक. ते शेवटी म्हणतात वी हॅव वन, दे डिक्लेअर विक्ट्री आणि ते जातात. असं ऑलरेडी ट्रम्पनी म्हटलं आहे की आमचं जितके ध्येय होते ते आम्ही अचीव केले आहेत आणि वॉर ऑर नो वॉर आमचं जे ध्येय होतं ते आम्ही अचीव केलं आहे. अगदी ट्रम्प असं म्हणत असले तरी सर, तुम्हाला काय वाटतं की इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामधला अमेरिकेचा जो हेतू होता तो कुठेतरी साध्य होतोय किंवा तो साध्य करण्यासाठी अमेरिका अजून जोमानं प्रयत्न करेल? जेव्हा कुठलेही राष्ट्र युद्धाला जातं तर त्यांना आपलं एम्स क्लिअर असले पाहिजे आणि एंड स्टेट हे दोन्ही जोपर्यंत ते ठरवत नाहीत तोपर्यंत युद्धात जाणं पूर्णपणे मूर्खता आहे. आपण पाहतो की जितक्या वेळा एम्स आणि ध्येय त्यांनी डिक्लेअर केले आहेत प्रत्येक वेळा वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळे एक्झॅक्टली ते काय करू इच्छितात हे कोणालाच कळत नाही. आता त्यांनी जे लेटेस्ट ट्विट केलं आहे आणि म्हटलं आहे काल रात्री, म्हणजे इमॅजिन करा तो माणूस किती सिरियस आहे की इथे वाटाघाटी चालू आहेत आणि तो मियामीमध्ये UFC मॅचेस पाहतोय. दॅट शोज की त्याचं इन्व्हॉल्वमेंट किती आहे याच्यामध्ये. आता तो म्हणतोय की माझं सगळं काम झालंय, मी आता रिलॅक्स करू शकतो, पण त्याचं रोज जेव्हा ते गोल पोस्ट चेंज करतात आणि रोज नवीन नवीन सांगतात, एक्झॅक्टली हेच इराणने म्हटलं आहे की ज्या कंडिशन्स आम्हाला अमेरिकेने दिल्या आहेत त्या आम्हाला कम्प्लिटली अमान्य आहेत, कारण त्या पॉसिबली करू शकत नाहीत. आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा 2 राष्ट्र किंवा 3 राष्ट्र जे इन्व्हॉल्ड असतात आणि वाटाघाटीसाठी क्लॉजेस किंवा अजेंडा दिला जातो, त्यातले काही अजेंडा असे असतात की जे कधीच ॲक्सेप्ट होणार नाहीत, पण दोघांनाही क्लाइम डाऊन करावं लागतं आणि तेव्हाच जर का विल असेल दोघांकडनं की आपल्याला हे थांबवायला पाहिजे तेव्हाच होईल.
पॉसिबली जेव्हा आता नेक्स्ट 48 आवर्समध्ये आपल्याला कळेल की ही कुठल्या दिशेने जाणार आहे. अगदी धन्यवाद बाम सर या सगळ्या मार्गदर्शनासाठी आणि हे विश्लेषण केलं याबद्दल आभार आपले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.